श्री स्वामी समर्थ. स्वामींची सेवा करणारे अनेक भक्त आपल्या भोवती आहेत. काही जप करतात, काही पारायण वाचतात, तर काही नामस्मरणात रमून जातात. पण या सगळ्या सेवेला जेव्हा भक्तीची निष्ठा आणि अंतःकरणाची श्रद्धा जोडली जाते, तेव्हा स्वामींचा आशीर्वाद नक्कीच मिळतो. आज आपण अशाच एका भक्तिमय आणि थोड्या वेदनेने भरलेल्या अनुभवाची गोष्ट ऐकणार आहोत. ही आहे शेवगाव येथील पूजा रणदिवे ताईंची खरी घटना. ताई सांगतात, माझी आई खूप वर्षापासून श्री स्वामी समर्थांची सेवा करत होती. ती दररोज पारायण वाचायची, जपमाळ करायची आणि स्वामींच्या मूर्तीसमोर दिवा लावून त्यांचं नाम घेत बसायची. मी तिच्याबरोबर बसून हळूहळू त्या सेवेत गुंतत गेले. हळूहळू आईनं मला सेवेत सहभागी करून घेतलं आणि एक दिवस मी सगळी सेवा हातात घेतली. पारायणचं पुस्तक, जपमाळ आणि स्वामींची मूर्ती सगळं मी मनापासून सांभाळू लागले. गुरुवारी मी पारायण सुरू केलं. 1-2 नव्हे तर मी 5व्या पारायणापर्यंत पोचले आणि तेव्हाच आयुष्याने एक विचित्र वळण घेतलं. अचानक आईला हृदयविकाराचा झटका आला आणि ती मला कायमची सोडून गेली. घरामध्ये दुःखाचं सावट पसरलं होतं. पण त्याहूनही वेदनादायक गोष्ट म्हणजे माझ्या भावाने आणि वडिलांनी मला दोषी ठरवलं. तुझ्या या स्वामी सेवा करत बसण्यामुळेच आई गेली. जर तू ती स्वामींची पूजा करत बसली नसती, त्या पारायण करण्यात रमली नसती, तर आईला त्रास होतोय हे तुला कळालं असतं. तू काहीतरी केलं असतं, दवाखान्यात लगेच हलवलं असतं, असं त्यांनी रागाने म्हटलं आणि घरातलं सगळं पूजेचं साहित्य बाहेर फेकून दिलं. तेव्हाच त्यांनी सांगितलं, पुढे कधीही सेवा करू नकोस. मी गप्प बसले. पारायण बंद केलं. स्वतःला दोष देत राहिले. पण आई गेल्यानंतर 13व्या दिवशी काहीतरी विलक्षण घडलं. मला एक स्वप्न पडलं. माझ्या स्वप्नात आई आली आणि म्हणाली, बाळा, मी तुझ्यासोबत आहे. स्वामींची सेवा बंद करू नको. ती माझी जबाबदारी होती, आता ती तुमची आहे. जेव्हा तुम्हाला माझी आठवण येईल तेव्हा स्वामींच्या मूर्तीसमोर बसून बोलत जा. त्या स्वप्नामुळे मला एक बळ मिळालं. मला मनापासून स्वामींची सेवा करावीशी वाटत होती. स्वतःसाठी नाही, पण आईसाठी तरी स्वामींची सेवा मला करायचीच होती. पण हे घरात कळलं तर बाबा आणि भाऊ ओरडतील याची मला भीती वाटू लागली. तरीसुद्धा मी हिंमत करून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी माझ्या भावाला माझ्या या स्वप्नाबद्दल सांगितलं. तर आश्चर्य म्हणजे माझ्या भावाला पण सेम असंच स्वप्न पडलं होतं. आईने त्याला स्वप्नात सुद्धा हेच सांगितलं, स्वामी सेवा बंद करू नका. ती माझी जबाबदारी होती, आता ती तुमची आहे. जेव्हा तुम्हाला माझी आठवण येईल तेव्हा स्वामींच्या मूर्तीसमोर बसून बोलत जा. हे ऐकून मी पक्क ठरवलं की स्वामीची सेवा करणारच. मी पारायण जप करणारच. रात्री मग जेवण वगैरे झाल्यावर मी आणि माझ्या भावाने हिंमत करून वडिलांना हे सांगायचं ठरवलं. सुरुवात भावाने केली. भाऊ म्हणाला, बाबा, थोडं बोलायचं होतं. बाबांनी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, बोल. तर भाऊ पुढे काही बोले ना. मग मीच बोलले. म्हटलं, काल रात्री मला एक स्वप्न पडलं. त्यात आई दिसली. आई जे काही म्हणाली ते सगळं काही मी बाबांना सांगितलं. तर बाबा ढसाढसा रडू लागले आणि मला हात जोडून म्हणाले, मला माफ कर. मी स्वामींबद्दल चुकीचा विचार केला. जे तुला तुझ्या आईने स्वप्न सांगितलं, अगदी तसंच काल तिने मला स्वप्न सांगितलं. हे ऐकल्यावर मी सुद्धा बाबांना मिठी मारून रडू लागले. पुढे बाबांनी एक बॉक्स माझ्या हातात दिला. त्यात स्वामींची एक मूर्ती होती. दुसऱ्या दिवसापासून आम्ही तिघे भक्तिभावाने स्वामींची पूजा करू लागलो. स्वामींचा जप, पारायण, नामस्मरणाने आम्हाला सतत आमची आई आमच्यासोबत बसली याचा आम्हाला भास होतो. मन शांत होतं. या अनुभवाने पूजाताईंना एक नवीन बळ मिळालं. आई गेली खरी, पण तिचा आशीर्वाद त्यांच्या आयुष्यात कायमचा राहिला. आजही पूजाताई सांगतात, स्वामींची सेवा म्हणजे जादू नाही, पण ती अंतःकरणात शांतता देते, दुःख झेलायचं बळ देते. मित्रांनो, ही गोष्ट कोणत्याही चमत्काराची नाही. ही आहे एका आईच्या श्रद्धेची आणि एका मुलीच्या भावनिक उभारीची. श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा नव्हे, ती एक मानसिक शक्ती आहे जी आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते. जर आजची कथा तुम्हाला भावली असेल तर कमेंट करून तुमचं मत जरूर कळवा आणि हे भक्तीचं बळ तुमच्या मित्रांसोबत जरूर शेअर करा. पुन्हा एकदा जय जय श्री स्वामी समर्थ.